मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट। तर ती अपडेट म्हणजे पोलीस भरती वयोमर्यादा संदर्भात। तर बघा, अपडेट जाणून घेण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, जी काही अपडेट समोर आलेली आहे तर ती अशी अपडेट मित्रांनो की पोलीस भरती अर्ज भरण्याची जी काही मुदत आहे तर ती आता वाढू शकत नाहीये। कारण मित्रांनो लक्षात घ्या, तो जो काही निर्णय मित्रांनो तर तो 12 तारखेला होणार आहे, 12 एप्रिल 2024 रोजी। आणि आजची तारीख मित्रांनो 10 ते 11 आहे। आता मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पोलीस भरती अर्ज भरायला सुरुवात झालेली होती, त्याच्यानंतर 15 दिवस मुदत वाढवून देण्यात आलेली आणि 15 एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। जर मित्रांनो 12 तारखेला कोर्टामध्ये जी काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केलेली होती मित्रांनो, लक्षात घ्या की पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून देण्यात यायला पाहिजे, त्याच्या बाबतीत 12 तारखेला निर्णय होणार आहे। जर 12 तारखेला निर्णय होणार आहे आणि 15 तारीख शेवटची मित्रांनो पोलीस भरती अर्ज भरण्याची, तर 3 दिवसात किती विद्यार्थी फॉर्म भरणार आहे मित्रांनो? कारण भरपूर विद्यार्थ्यांचा काहींचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे, काहींनी मित्रांनो कागदपत्र काढले नाही, त्यांना वाटतंय की वयोमर्यादा वाढून भेटेल किंवा नाही भेटेल। आणि जो काही मोर्चा आहे मित्रांनो तर तो तुम्हाला माहिती का मित्रांनो, आंदोलन जे काही सुरू आहे तर ती विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी आहे की हे कंटिन्यू सुरू ठेवा जोपर्यंत वयोमर्यादा वाढून देण्यात येत नाही तोपर्यंत। तर अशातला कुठलाही प्रकार समोर येत नाही मित्रांनो की वयोमर्यादा वाढून दिलेली फडणवीस साहेबांनी किंवा मित्रांनो आदेश आलेला आहे किंवा नवीन GR आलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर सांगण्याचा मेन मुद्दा हाच होता की मित्रांनो आता याचे कमी चान्सेस असू शकतात वयोमर्यादा वाढण्याचे, कारण जी काही अपडेट समोर येत आहे त्याच्यामधून एकच गोष्ट लक्षात येते मित्रांनो, तुम्हाला माहितीच चांगल्या पद्धतीने ज्यांनी मित्रांनो ज्यांची वयोमर्यादा बसते त्यांनी प्रचंड फॉर्म भरलेले मित्रांनो, लक्षात घ्या। विद्यार्थ्यांनी भरपूर फॉर्म भरलेले आणि आतापर्यंत अनेक घटकांमध्ये मित्रांनो प्रचंड फॉर्म आलेले। मुंबईला तर 2.25 लाखच्या वरती अर्ज केलेले आहे, त्याच्यानंतर नागपूर झालं, त्याच्यानंतर मित्रांनो ठाणे झालं, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर झालं, त्याच्यानंतर मुंबई ड्रायव्हर झालं, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर मित्रांनो अनेक ठिकाणी प्रचंड अर्ज आलेले। मग मित्रांनो अशा गोष्टींमुळेच एक नवीन अपडेट समोर येते की आता तुम्हाला याचा नांदच सोडावा लागेल मित्रांनो, कारण शासन जर निर्णय घेत नाहीये, विद्यार्थ्यांना सपोर्ट करत नाहीये, तर याच्यावरून काय लक्षात येत आहे की मित्रांनो या ठिकाणी निर्णय होऊ शकत नाहीये मित्रांनो। कारण केसवरती निर्णय तुम्हाला माहिती आहे की 12 तारखेला सुनावणी होणार आहे आणि 3 दिवसात सुनावणीमध्ये काय निर्णय होईल की वयोमर्यादा वाढवून द्यायची। मग 3 दिवसामध्ये कितीतरी विद्यार्थी फॉर्म भरणार आहे आणि शेवटच्या 2 ते 3 दिवसा अगोदर मित्रांनो आणि शेवटच्या 1-2 दिवसा अगोदर साईट जाम चालत असते मित्रांनो, ती व्यवस्थित चालत नाहीये। म्हणजे कोणाला त्याचा फायदा भेटेल आणि कोणाला भेटणार नाही मित्रांनो, तर हे लक्षात येतंय। तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की शासनाला जर निर्णय घ्यायचा असेल तर शासनाने लवकरात लवकर घेतला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या कामाला लागतील, त्यांना अर्ज भरायचा असल्यास ते भरू शकतील मित्रांनो, एवढंच सांगण्याचा मुद्दा होता। आता महत्त्वाचं म्हणजे दुसरी महत्त्वाची अपडेट अशी होती मित्रांनो की बघा, भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर सगळ्यात कमी अर्ज कुठं आलेले, सगळ्यात कमी अर्ज कुठं आलेले। तर मित्रांनो कमी अर्ज कुठंच आलेले नाहीये, कमी फक्त मित्रांनो तुमच्या विचार थिंकिंग झालेले आहे, लक्षात घ्या। कमी अर्ज कुठंही आलेले नाही मित्रांनो, भरपूर सगळ्याच ठिकाणी विद्यार्थी अर्ज करताय मित्रांनो, लक्षात घ्या। कमी अर्ज जरी आले तरी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, ग्राउंड करावाच लागेल मित्रांनो। त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म किती जरी आले तर तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। फक्त मला या दिवशी म्हणजेच मित्रांनो या भरतीमध्ये भरती व्हायचं आहे आणि माझी तयारी कमी कुठंच पडली नाही पाहिजे, या हिशोबानं या हेतूने तयारी करा। इथं कमी फॉर्म आले आणि तिथं कमी फॉर्म आले आणि मी तयारी करू का, आणि जास्त होईल आणि कमी होईल आणि माझा नंबर लागेल का, जो असा विचार करेल तो पोलीस भरतीमध्येच नाही तो कुठेही भरती होऊ शकत नाहीये। तुम्हाला काहीच घेणं देणं ठेवायचं नाही मित्रांनो, अर्ज किती आले नाही आले, तुम्हाला फक्त तुमची तयारी कमी नको पडायला मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवायचं आहे। ग्राउंडमध्ये तुमच्या 2 इव्हेंट कमीत कमी आउट ऑफ असल्या पाहिजेत मित्रांनो, 1600 आणि गोळाफेक। ज्याचं 100 असेल तो 100 करा, ज्याचं गोळाफेक असेल गोळा करा। 2 इव्हेंट तुमच्या आउट ऑफ असल्या, तिसऱ्यामध्ये तुम्हाला जर मित्रांनो 10 बी मार्क पडले तरी तुम्ही मित्रांनो मेरिटमध्ये बसू शकतात, ग्राउंड देऊ शकतात, म्हणजे तुम्ही ग्राउंड देऊन मित्रांनो पेपर देऊ शकतात, असं सांगण्याचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या। आणि अभ्यास असतं मित्रांनो, लक्षात घ्या, यावर्षी मेरिट कमी लागणार आहे म्हणजे असं नाही की खूपच कमी लागेल, अर्ज यावर्षी पण जास्त आलेले आहे मित्रांनो, सिंगल फॉर्ममुळे मित्रांनो ते लक्षात येत नाहीये। तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल, फॉर्म किती जरी आले मित्रांनो तरी तुमची तयारी असेल कुठेही फॉर्म भरा, तुमचं नाव 100% लिस्टमध्ये येईल, तुम्ही भरती होणार, हेच सांगण्याचं तात्पर्य होतं। आता कमी फॉर्म आले का जास्त आले का याच्याशी काहीच घेणं देणं ठेवू नका, फक्त फोकस
फोकस तयारीवर असू द्या. सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल मित्रांनो. वयोमर्यादा संदर्भात जसा GR जशी अपडेट येईल तशी मी सर्वप्रथम तुम्हाला देणार आहे मित्रांनो. यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि 12 तारखेची सुनावणी आपण पाहणारच आहोत. तर व्हिडिओला लाईक पण करा, मित्रांमध्ये शेअर पण करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.